राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी 5 मोठे निर्णय घेण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात। सरकारच्या माध्यमातून अखेरकार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली। शेतकऱ्यांना दिलासा। लाडक्या बहिणींना सप्टेंबरच्या हप्त्यासाठी 410 कोटींचा निधी। अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। अखेर केवायसी विना खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात। सरकारने केवायसी करण्याची अट शिथिल केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून तब्बल 31,000 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। आता कोणत्या 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे, सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। फुलंब्री तालुक्यातील 71,000 शेतकऱ्यांना 19 कोटींचे अनुदान। गेल्या वर्षीच्या खरीपातील नुकसान भरपाईच्या देखील वाटपास अखेरकार सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। फुलंब्री तालुक्यातील 71,000 शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून 19 कोटींचे वितरण या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। त्याचबरोबर अजून बऱ्याच तालुक्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। महत्त्वाची बातमी, पॅकेजमधून जिल्ह्याला मिळणार नुकसान भरपाई। जाचक अट टाळून सरसकट भरपाई देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही। चंद्रपूर जिल्ह्याचे अपडेट असून आता चंद्रपूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। महत्त्वाची बातमी, केवायसी करताना OTP संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करणार। आदिती तटकरे यांच्याकडून आता लाडक्या बहिणींना आश्वासन पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर केवायसी करताना तांत्रिक अडचण समोर। 2 नाही आता 3 हेक्टर नुकसानीची होणार नोंद। मदतीच्या यादीमध्ये नव्या शेतजमिनींचा समावेश पाहायला मिळत आहे। सरकारचा निर्णय काहीसा दिलासा। राज्यामध्ये पाऊस उघडीप देण्याची शक्यता। राज्यातील काही भागामध्ये ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज देखील पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। दिवाळी आधी शेतकऱ्यांना मिळणार 42,000 कोटींची भेट। 2 दिवसांमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता। केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच दिलासा। महत्त्वाची बातमी, सोने 80,000 रुपयांवरती घसरण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। सोने आणि चांदीच्या दरामध्ये आता मोठी वाढ झाली असून लवकरच घसरण होण्याची शक्यता। सरकारने दिला मदतीचा हात, शेतकऱ्यांच्या मागण्यांना बळ। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची प्रतिक्रिया। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली असून आता हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। 6 महिन्यानंतर देखील कांद्याला भाव मिळेना। उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये। सध्या जर पाहायला गेलं तर आता 6 महिने प्रतीक्षा करून देखील कांद्याला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। शेतकरी चिंतेत। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, शेतकरी मित्रांनो, अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता नुकसानीप्रमाणे काही शेतकऱ्यांना 18,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 25,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 28,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती तब्बल 3,47,000 रुपये अशी रक्कम आता सरकारच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर आता यामध्ये जालना, बुलढाणा, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या देखील जिल्ह्यांचा समावेश असून या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचे महापॅकेज। शेतकऱ्यांना दिलासा। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काही मदत जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न असून आता राज्यभरातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार असल्याची सरकारची भूमिका आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जाहीर। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच 2,000 रुपये जमा होणार। देशातील 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असून
आता महाराष्ट्रातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। दरवर्षी वन्य प्राण्यांमुळे राज्यामध्ये शेतीचे सरासरी 10 ते 40 हजार कोटींचे नुकसान। शेतकरी हतबल सध्या जर पाहायला गेलं तर आता दरवर्षी राज्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे या ठिकाणी आता सरासरी 10,000 ते 40,000 कोटींचे नुकसान होत असल्यामुळे आता यावरती काही ना काही उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे। केळी पीक विम्याचे पैसे कधी मिळणार? शेतकऱ्यांचा संयम तुटतोय। जळगाव जिल्ह्याची अपडेट असून आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्याची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे। पीक विमा नेमका कधी मिळणार असा शेतकऱ्यांना प्रश्न आहे। पीक विमा पैसे दिवाळीपूर्वी मिळण्याचा मार्ग मोकळा। बैठकीमध्ये कृषी मंत्र्यांचे आश्वासन पाहायला मिळत आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नुकसान भरपाईसह आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याची कृषी मंत्र्यांची माहिती। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, अखेर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काल देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली असून आज देखील या रकमेचे वाटप या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून राज्यातील 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आलेला होता। सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी हे गोड करण्याचं ठरवण्यामध्ये आलेला आहे। प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काही मदत जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही सर्व काही रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। शेतकरी मित्रांनो, आता पैसे वाटप सुरू असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर बुलढाणा आणि परभणी देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। राज्यामध्ये दुष्काळी सवलती लागू, कर्जमाफी होणार, कुणाला किती पैसे मिळणार? फडणवीस यांनी जाहीर केलेली मदत सोप्या शब्दामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू असून सरकार आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती लागू करण्यामध्ये आल्या आहेत। शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन, विद्यार्थ्यांना शुल्क माफी असे काही निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आले आहे। 28% ई-पीक पाहणी, तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी हैराण, सहाय्यक स्तरावर सुरू, सर्वात कमी कर्ज सध्या जर पाहायला गेलं तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अपडेट असून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याचे आव्हान। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांना अतिवृष्टी आर्थिक मदत हवी असेल तर फार्मर आयडी आणि आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावा आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। महत्त्वाची बातमी। रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याची घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली आहे। पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम ही तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे, मात्र त्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी हंगामाकरिता 10,000 रुपये या ठिकाणी आता जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील 68 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे। राज्यातील या ठिकाणी आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हतबल झालेला आहे। त्यानुसार आता सरकारच्या माध्यमातून 31,000 कोटींचं या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करण्यामध्ये आला असून ही सर्व काही रक्कम आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर। शेतकरी धान बोनसच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांना दिवाळी अंधारामध्ये जाण्याची भीती पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा आहे। सरकारने हेक्टरी 20,000 रुपयांचे बोनस जाहीर केले असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये असल्यामुळे बोनस कधी मिळणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न।
शेतकऱ्यांना ऐतिहासिक पॅकेज दिल्याबद्दल देवभाऊ आणि पंकजाताईंचे आभार. गणेश लांडे. सध्या जर पाहायला गेलं तर आता ऐतिहासिक पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलेले आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे. तब्बल 31,000 कोटींचं पॅकेज हे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यामध्ये आले असल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार. अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या आणि कर्जमुक्ती करा. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील अत्यंत आवश्यकता असल्यामुळे सरकारने तातडीने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा सध्या पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर कोरडवाहू शेती पिकांच्या नुकसानीसाठी म्हणजेच की कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी 18,500 रुपये प्रति हेक्टरी, त्यानंतर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांसाठी 27,000 रुपये, त्यानंतर बागायत शेतकऱ्यांसाठी 32,500 रुपये प्रति हेक्टर आणि त्याचबरोबर बियाणे व इतर कामांसाठी सर्वसाधारण मदत 10,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम हेक्टरी 17,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि या सर्व मदतीसाठी सरकारने 31,628 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरीव मदत या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आज देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. सोयाबीन शासकीय खरेदीची नोंदणी सुरू होईना. काढणी झाली, नोंदणी कधी करायची? शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. सोयाबीन शासकीय खरेदी नोंदणी सुरू होईना असा शेतकऱ्यांचा प्रश्न असून लवकर नोंदणी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. निर्यात धोरणाचा बाजार हस्तक्षेपाचा कांदा दरावर विपरीत परिणाम सध्या पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र याबद्दल सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपयांची मदत. पशुधनासाठी राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यामध्ये आली असून 37,500 रुपयांची मदत आता सरकारने जाहीर केली आहे. बळीराजाला मदत. सरकारी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी दुष्काळाचे सर्व निकष लागू करण्यामध्ये आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारी मदत आता जमा होण्यास सुरुवात झाली असून दिवाळीपूर्वी आता शेतकऱ्यांना दिलासा. तुटपुंजी मदत. शेतकऱ्यांची थट्टा. वडेट्टीवार यांची सरकारवरती टीका. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं असलं तरी ही रक्कम आता तुटपुंजी असल्याची टीका या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे. वडेट्टीवार यांनी सरकारवरती टीका केली. तर शेतकरी मित्रांनो, आज देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. काल देखील या ठिकाणी पैशांचे वितरण सुरू होते. आज देखील आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असून दिवाळीपर्यंत आता सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सरकारचा. तर शेतकरी मित्रांनो, आता एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आहे. आज काही जिल्ह्यामध्ये, उद्या काही जिल्ह्यामध्ये, परवा काही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण सुरू झालेले आहे. हेक्टरीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.